राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे. सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. 25 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा. राज्यस्तरीय बँकर्स कमिटीचा थकबाकीदारांचा अहवाल तयार. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून आता राज्यातील साधारणतः 25 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती समोर. राज्याच्या काही भागामध्ये जोरदार गारपीट. पुणे, नंदुरबार, नाशिक, धुळ्यामध्ये टपोऱ्या गारांचा सडा. राज्यामध्ये पावसाला अनुकूल वातावरण असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडला आहे, तर अनेक ठिकाणी गारपिटीने देखील झोडपले असल्यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी मित्रांनो, अजून साधारणतः 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील खात्यावरती जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत, सविस्तर माहिती पुढे बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी अडचणी वाढल्या. चाकणकरांचे रायगड बिझनेस कनेक्शन उघड. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या असून रुपाली चाकणकरांचे आता रायगडमधले व्यावसायिक संबंध उघड झाले असल्याची माहिती समोर आली आहे. रुपाली चाकणकर अडचणीत सापडली. पीक विमा भरपाईसाठी विशेष खाते उघडण्यास मंजुरी. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारचे पाऊल. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2020चा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अजून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार, सविस्तर यादी पुढे बघूया. पेट्रोल टंचाईबाबत अफवा पसरविणाऱ्यांवरती कारवाई सुरू. राज्यामध्ये पेट्रोलचा तुटवडा असल्याच्या अफवा पसरविणाऱ्यांविरोधामध्ये सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रवृत्तीमुळे सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा. होर्मुझ उघडा, अन्यथा तेलविहिरी, पॉवर प्लॅन्ट उडवू. इराणची चौफेरी घेराबंदी सुरू. मध्य पूर्वेत अमेरिकेचे 50,000 सैनिक तैनात. ट्रम्प यांनी पुन्हा इराणला इशारा दिला. शरद पवार पुन्हा मैदानामध्ये. 3 महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सक्रिय. पक्षाला नवी दिशा देणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुन्हा उभारी घेण्यासाठी मोठ्या हालचालींना आता वेग आला आहे. 21 राज्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये 60 दिवसांसाठी रॉकेलचे वितरण. केंद्र सरकारने घरगुती स्वयंपाक आणि विजेची गरज भागवण्यासाठी 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रॉकेलच्या तात्पुरत्या वितरणाला मंजुरी दिली असून आता साधारणतः 21 राज्यांमध्ये रॉकेलचे वितरण करण्यात येणार आहे. FIR ते चार्जशीट प्रक्रिया डिजिटल होणार. 6 महिन्यांमध्ये अंमलबजावणी करा. मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना. FIR ते चार्जशीट प्रक्रिया डिजिटल होणार असून अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. नक्षलवाद अंताच्या उंबरठ्यावरती. लोकसभेत अमित शहा यांचा लाल दहशतीवरती प्रहार. भारतामध्ये अनेक दशकांपासून पोखरणाऱ्या नक्षलवादाचा आता पूर्णपणे नायनाट झाला असून देश लवकरच नक्षलमुक्त घोषित केला जाईल, अशी मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करणार. शेतकरी संघटनेचा इशारा. सध्या जर बघायला गेलं तर अनेक ठिकाणी गहू हरभऱ्याची अत्यल्प दराने खरेदी होत असल्याचे चित्र. अशोक खरातची सेवा करणारे राज्यकर्ते अधिक गुन्हेगार. सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, संजय राऊत म्हटले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली असून सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. अशोक खरातची सेवा करणारे राज्यकर्ते अधिक गुन्हेगार, असं देखील ते म्हटले. पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा केली होती, परंतु तांत्रिक अडचणीमुळे पोर्टलवरती काही समस्या होत्या. पण आता कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार
पीक विम्याचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले आहे। आता ही माहिती पोर्टलवरती दिसायला देखील सुरुवात झाली आहे आणि एकदा का कॅल्क्युलेशन पूर्ण झाले की साधारणतः पीक विमा कंपन्या 10 ते 15 दिवसांमध्ये पैशांचे वाटप करत असतात। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर येत्या साधारणतः 10 ते 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे पीक विमा कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। अखेरकार आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून खूप दिवसांची प्रतीक्षा संपली असून साधारणतः 10 ते 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार। कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांमध्ये कही खुशी कही गम, नियमित कर्जदारांमध्ये नाराजी। सध्या जर बघायला गेलं तर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजी असून 1.5 लाख रुपये देण्याची मागणी करण्यामध्ये आली आहे। सरकारने आता या ठिकाणी शेतकऱ्यांकडे लक्ष देणं आवश्यक। शेतकऱ्यांनो सावधान, अतिक्रमण भोवणार, आदर व फार्म राईडी होणार ब्लॉक, शासनाची कठोर भूमिका। ग्रामीण भागामध्ये शेतरस्ता पानंद रस्त्याच्या समस्येला अतिक्रमण कारणीभूत असल्याचे वारंवार समोर येत असल्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून आता अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे। राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असून आता शासकीय रस्त्यांवरती अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि फार्म राईडी 5 वर्षांसाठी ब्लॉक करण्यामध्ये येणार असल्याची राज्य सरकारने घोषणा केली आहे। युद्धामुळे पांढऱ्या सोन्याला झळाळी, कापड निर्मितीसाठी कापसाला ओठाव, महिनाभरामध्ये दरात 15% वाढ। पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशातील बाजारामध्ये मागील काही दिवसांपासून कापसाच्या दरामध्ये सुधारणा होत असल्याचं बघायला मिळत आहे। कापसाच्या दरामध्ये साधारणतः 15% वाढ झाली आहे। मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये गारपिटीचा इशारा। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी पावसाला सुरुवात झाली आहे। अनेक ठिकाणी गारपिटीचा देखील इशारा असल्यामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। वीज दर कमी होण्यास सुरुवात, दर कपातीवरती शिक्कामोर्तब। 2030 पर्यंत दरवर्षी 1 एप्रिलला दर कमी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यामध्ये आला असून आता वीज दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे। 2030 पर्यंत दरवर्षी 1 एप्रिलला दर कमी होणार असल्याची माहिती। शेतकरी मित्रांनो, मार्च महिना संपला तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। जानेवारी महिन्यामध्ये पीक विमा जमा होईल असं सांगण्यामध्ये आलं होतं, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही। शासनाने प्रति हेक्टरी 17,500 रुपयापर्यंत पीक विमा देण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात कागदोपत्री प्रक्रिया रखडली असल्याने ग्रामीण भागामध्ये तीव्र नाराजी आहे। शेकडो शेतकऱ्यांनी ऑनलाईन आणि बँक शाखांमार्फत प्रीमियम भरला, मात्र नुकसान मूल्यांकन अहवाल व विमा क्लेम प्रक्रियेमध्ये विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसल्याचं देखील सांगण्यामध्ये आलं आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर आता साधारणतः येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये पीक विमा जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे आणि फक्त पीक विमाच नव्हे तर आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत 8 हप्ते जमा झाले असून आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे आणि पीक विम्याची रक्कम देखील आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। रुपाली चाकणकरांची SIT चौकशीला दांडी, चौकशीला गैरहजर राहण्याचे कारण क्षुल्लक। दमानिया यांचा आरोप बघायला मिळत आहे। सध्या जर बघायला गेलं तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास करण्याच्या SIT पुढे हजर राहण्यास टाळाटाळ सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे। सध्या जर बघायला गेलं तर रुपाली चाकणकर यांच्या देखील आता अडचणी वाढत आहेत। राज्यामध्ये सध्या खरात प्रकरण चांगलेच गाजत असून यामुळे आता अनेक जण अडचणीमध्ये सापडणार असल्याचं बघायला मिळत आहे। सध्या तर बघायला गेलं तर या ठिकाणी रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ। 2 लाखांचे थकीत पीक कर्ज माफ होणार असल्याची माहिती समोर आली आहे। राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये केलेल्या घोषणेप्रमाणे कर्जमाफीच्या दिशेने हालचालींना वेग आला असून आता राज्यातील साधारणतः 25 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। 30 जून 2026च्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याचं सांगण्यात आलं। तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात, तुमचा जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। आणि शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।